सलग तिसऱ्या दिवशी सलीम कुत्ता प्रकरणाचे पडसाद अधिवेशनात उमटले। शिंदेंच्या शिवसेनेने विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत ठाकरे गटाला टार्गेट केलं। तर सलीम कुत्ता प्रकरणी करण्यात आलेले आरोप खरे ठरल्यास जाहीर फाशी घेईन असं आव्हान ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी दिलंय। पाहूयात। सलीम कुत्तावरून आरोपांचा कित्ता, शिवसेनेचं विधान भवनाबाहेर आंदोलन, आरोप सिद्ध झाल्यास आत्महत्या करेल। बडगुजरांनी सत्ताधाऱ्यांचे आरोप फेटाळले। दाऊदचा हस्तक राहिलेल्या सलीम कुत्ताचा मुद्दा नागपूर अधिवेशनात चांगलाच तापला। सत्ताधारी शिवसेनेच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर सलीम कुत्ताच्या मुद्द्यावर आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा नवा नेता सलीम कुत्ता अशी घोषणाबाजी करण्यात आली। बडगुजरचा मुंबईतला गॉडफादर कोण हे नाशिक मधल्या प्रत्येकाला माहिती आहे असा टोला शिंदेंच्या शिवसेनेनं लगावला। माझी आपल्याला विनंती आहे, हे देशद्रोही कृत्य आहे, याचं कोणत्याही गोष्टीशी कंपॅरिझन होऊ शकत नाही। आत्ताच्या घडीला पण जेलमध्ये जो आहे तो कोण आहे, जो डान्स करतोय तो कोण आहे, आणि त्याला टाडा न्यायालयाने जन्मठेप शिक्षा ठोठावलेली आहे। गोरंट्यालकडे जास्तीची माहिती असेल त्यांनी द्यावी। नाही, वस्तुस्थिती त्याला आम्ही सामोरं जाणार आहोत। तो कोणी का असना, देशाच्या संदर्भामध्ये ज्याने एवढ्या लोकांना मृत्यू घडवून दिला, जायबंदी केली, आणि त्याच्याबरोबर एक हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता पदाधिकारी जर अशा प्रकारे जर वागणूक होत असेल तर मग ते चुकीचं आहे, कोणी का असना, आणि त्याबद्दल आज त्याचा जय महाराष्ट्र आम्ही करतो। एकीकडे सलीम कुत्ता प्रकरणी नागपूरचं हिवाळी अधिवेशन गाजत असताना ज्यांच्यावर या प्रकरणी आरोप झाले त्या सुधाकर बडगुजरांनी पत्रकार परिषद घेत सगळे आरोप फेटाळून लावले। तसंच आरोप खरे निघाल्यास जाहीरपणे आत्महत्या करणार असल्याचंही बडगुजरांनी सांगून टाकलं। तो चुकीच्या केसेस दाखल करणं शिवसैनिकावरती हे चुकीचं आहे। जर हे डॉक्युमेंट जर फोर्जी असतील तर ह्या शिवसैनिकासमोर त्या अँटी करप्शनचं सुप्रिटेंडेंट समोर जाहीरपणे आत्महत्या करेन, मी जाहीरपणे गळफास घेईन। विरोधकांनी ललित पाटील प्रकरणावरून सरकारला वेळोवेळी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, पण आता सलीम कुत्तावरून विरोधकांवर पलटवार करण्याची संधी सत्ताधाऱ्यांना मिळाली आहे। एकंदरीतच हिवाळी अधिवेशनात ललित पाटील आणि सलीम कुत्ता यासारख्या प्रकरणांवरून सध्या सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। ड्रग्ज